ज्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पूर्ण अभ्यासपूर्व निवेदन दिलं, मोर्चाची तयारी, हालचाली सुरू झाल्या, गावामधून आम्हाला जनमत वाढलं होतं, त्यांच्याही लक्षात आलं, त्याच्या भीतीपोटी त्यांनी ही करवाढ रद्द केलेली आहे. ये डर हमें अच्छा लगा. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आज कशा पद्धतीनं या ठिकाणी चिखली शहरामध्ये मालमत्ता जो कर आहे तो या ठिकाणी वाढवला होता, परंतु बरेच या ठिकाणी पक्षांच्या माध्यमातून काही निवेदनं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. त्या निवेदनाचा विचार करून का होईना या ठिकाणी करवाढ या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे, अशी पोस्ट सोशल मीडियावर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेली आहे. त्याच माध्यमातून एक निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश उर्फ बंडूभाऊ वरवडे व त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी दिलेले होतं. नुकताच गेल्या 5 दिवस या ठिकाणी निवेदन देऊन या ठिकाणी झालेले आहे आणि 5 दिवसामध्ये जी करवाढ आहे, जो रद्दचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी मार्गी लागलेला आहे असं म्हणायला काही हरकत या ठिकाणी नाही आहे. जेणेकरून जी सोशल मीडियावर जी पोस्ट या ठिकाणी व्हायरल होत आहे त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी चर्चासत्र आदर बंडूभाऊ वरवडे यांच्यासोबत करत आहोत. हार्दिक स्वागत, सुस्वागत भाऊ. आज या ठिकाणी जी मनसेची जी निर्णायक जी भूमिका आहे ती भूमिका या ठिकाणी लक्षात घेता आज सोशल मीडियावर एक पोस्ट या ठिकाणी व्हायरल होत आहे करवाढ रद्दच्या संदर्भामध्ये. आपलं मत काय? नाही, निश्चित चिखली शहरामध्ये जी करवाढ झाली होती ती अव्वाच्या सव्वा होती, 5 ते 10 पटीनं होती. आणि यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पूर्ण अभ्यासपूर्ण आणि सर्व कलमानिशी महाराष्ट्र अधिनियम जे आहेत नगरपंचायतीचे त्याचा सर्व आधार म्हणजे त्या सर्व बाबींचा, त्या तरतुदींचा आधार घेऊन एक निवेदन दिलं होतं आम्ही. आणि त्यामध्ये स्पष्ट या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला होता की ही करवाढ अशा नगरपालिकेला करता येत नाही. गेल्या मागील करवाढीच्या दुप्पट करवाढ जास्तीत जास्त त्यांना करावं लागते, त्याच्या वरती ते करवाढ करू शकत नाही. पण इथं 5 ते 10 पटीनं करवाढ नगरपालिकेनं केली होती, ते पूर्णपणे बेकायदेशीर होती. त्यामुळे आम्ही आम्हाला विश्वास होता की पूर्ण बेकायदेशीर ही जी करवाढ आहे ही ती रद्द होणार आणि ती त्यांनी रद्द केलेली आहे. निश्चित त्यांनी, तुम्ही जसं म्हणता तसं सोशल मीडियावर तर मी फक्त एक पोस्ट पाहतोय, नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांची सुद्धा पोस्ट आहे की करवाढ रद्द केलेली आहे म्हणून. तसं जर काही झालं असेल तर निश्चित चिखली नागरिकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. परंतु त्याचं श्रेय हे कदापि भारतीय जनता पार्टी विरोधात बसलेली काँग्रेस यांना नाही. कारण ज्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पूर्ण अभ्यासपूर्व निवेदन दिलं, मोर्चाची तयारी, हालचाली सुरू झाल्या, गावामधून आम्हाला जनमत वाढलं होतं, त्यांच्याही लक्षात आलं, त्याच्या भीतीपोटी त्यांनी ही करवाढ रद्द केलेली आहे. ये डर हमें अच्छा लगा. भाऊ, एक प्रश्न आहे की नगर परिषदेकडून नागरिकांना मिळणाऱ्या ज्या सुविधा आहे त्याबद्दल आपण काय भूमिका विषद करणार? एक साधी आपल्याला जर नगरपालिकेतून अपेक्षा असेल तर फक्त पिण्याचं पाणी, मुलांना खेळायसाठी बाग पाहिजे, फिरायला. पण सगळ्यात मूलभूत गरजा विद्युत आणि पिण्याच्या पाण्याच्या आहे आणि साफसफाई. या तिन्ही प्रमुख जर तुम्ही गरजा लक्षात घेतल्या आणि चिखली शहरामध्ये जर फेरफटका मारला तर याचा टोटल बोजवारा वाजलेला आहे. आजही आपल्याला 15व्या दिवशी 20व्या दिवशी पाणी घ्यावं लागतं पिण्याचं. त्याच्यामुळं सुविधा या कुठल्याही प्रकारच्या ज्या नगरपंचायतीने दिलेल्या पाहिजे, नगर परिषदेने दिल्या पाहिजे, त्या कुठल्याही सुविधा आपल्या चिखली नगरपालिकेच्या नाही आहेत. बरं, एक आणखीन एक प्रश्न आहे की वारंवार रद्द करण्याबाबत जो समाज माध्यमावर जी श्रेयवादाची जी लढाई सुरू आहे त्याबद्दल आपण काय भावना विषद करणार? निश्चित, मी जसं अगोदर तुम्हाला सांगितलं की भारतीय जनता पार्टी, तिथं बसलेलं काँग्रेस यांनी कोणीही या गोष्टीचं श्रेय घेऊ नये. हे पूर्णपणे श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आहे. करवाढ रद्द करायची त्याच्यासाठी लोकांनी तुम्हाला, म्हणजे करवाढ तुम्ही केली, तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे, तुम्ही हे सभागृहात घ्यायला पाहिजे होतं. आता या पोस्टमधून तुम्हाला आम्हा सगळ्यांना लक्षात येतं की ही करवाढ, त्यांचं म्हणणं आहे की प्रशासक ज्यावेळेस होते त्यावेळेस ही करवाढ झालेली आहे. कोण प्रशासक होते, त्यांनी हा निर्णय कसा घेतला? प्रशासकाचा जर निर्णय होता तर ज्यावेळेस लोकांना ह्या चिठ्ठ्या वाटण्या लावल्या होत्या टॅगच्या, तेव्हा तुम्ही मुख गिळून का बसले? तुम्ही सभागृहात, हा इतका जिवंत प्रश्न आहे, तुम्ही आता श्रेय घ्यायसाठी एकाच्या पुढे एक जण येऊन राहिले. हा अतिशय महत्वाचा विषय असताना तुम्ही मुख गिळून का बसलात? तुम्ही याची विशेष एक सभागृहात हा विषय चर्चेला गेला पाहिजे होता. जर सभागृहात विषय आला नव्हता, प्रशासकांनी घेतलेला निर्णय, तरी पण या चिठ्ठ्या जेव्हा वाटल्यात गेल्या टॅक्सच्या, त्याच्यानंतर जनतेचा ज्यावेळेस
म्हणजे एक रोष तयार झाला नगरपालिकेच्या बद्दल, तर तुम्ही या सभागृहामध्ये मांडायला पाहिजे होतं. याची एक विशेष सभा याच्यासाठी घ्यायला पाहिजे होती. तुम्हाला बाहेर राहून व्हायरल फेसबुकवर पोस्ट करायसाठी तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून निवडून नाही दिलं. तुम्हाला विरोधातले जे नगरसेवक आहेत त्यांना फक्त निवेदन सादर करायचे, मुख्याधिकाऱ्याच्या दालनात जाऊन बसायचं, त्याच्यासाठी तुम्हाला जनतेने निवडून नाही दिलं. तुम्हाला रस्त्यावर नाही, तुम्हाला ही लढाई आत लढायची आहे. रस्त्यावर आम्ही लढणार आहे ना, आम्ही तिथं जायचा आम्हाला नैतिक अधिकार नाही, आमच्यातले कोणी नगरसेवक निवडून आले नाही, पण जनतेनं तुम्हाला अधिकार दिलेला आहे, त्याचा वापर तुम्ही केला पाहिजे. तुम्ही रबर शिक्क्यासारखं काम नाही केलं पाहिजे. बरं, हरकती ना हरकती सुद्धा त्यांनी या ठिकाणी नोंदवलेल्या आहेत, असं काही नागरिकांनी दिलेले आहेत. हरकती नोंदवल्या, त्या हरकती नोंदवतानाही लोकांची लुबाडणूक झाली. जुना सगळा टॅक्स त्यांच्याकडून भरून घेतला, जे की वसुली नगरपालिकेच्या लोकांना जाऊन करावून आणावं लागते. आणि लोकांना वसुलीकडे जायचं कसं हे त्यांनाही कळतं, कारण आपण महिन्यातून 2 वेळेस पाणी देतो आणि कोणत्या तोंडानं वसुली करायची. त्यांनी या म्हणजे जी मागणी आहे, त्यांनी ज्या हरकती मागवून घेतल्या, त्या हरकतीच्या मोबदल्यात तर त्यांनी प्रचंड टॅक्स वसूल केला. बरं, काही जे सुज्ञ नागरिक आहेत, ही भोळीबाबडी जनता असते आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी कर भरलेला आहे असं सुद्धा या ठिकाणी निर्देशनास येते. काहींनी भरलेला नसेल, परंतु मग त्याच्यावर काय काही पर्याय वगैरे आहे? नाही, आता ह्या सगळ्या गोष्टी कशा आहे, ह्या तांत्रिक गोष्टी आहेत सगळ्या. आता नुसत्या फेसबुक व्हायरल पोस्ट होत आहेत, प्रसार माध्यमावरती येत आहे. जोपर्यंत टॅक्स हा रद्द करायचा तर हा सर्वस्वी निर्णय आहे. त्यावेळेस समजा प्रशासक होते, पण प्रशासक कोणाचे होते? त्यावेळेसही भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. त्यामुळे हे पाप सगळं त्यांचं आहे. त्याच्यामुळं ती करवाढ जर रद्द झाली तर ते श्रेय त्यांना अजिबात घेऊ नये, कारण वाढवले त्यांनीच आणि रद्दही तेच करतायत. या दोन्ही गोष्टी चालणार नाही. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये करासोबतच प्रशासक असताना कितीतरी कोटी रुपयाची कामं ही BNCला हँडओव्हर झालेली. त्याची यादी मी मागितलेली आहे त्या दिवशी मुख्याधिकारी महोदयांना, की तुम्ही का म्हणून इतक्या रुपयाची कामं ही शहरातली BNCला दिली. मग याचा उद्देश काय आहे? किंवा नगरपालिकेतले तुमचे ठेकेदार कुचकामी आहे का? त्यांचा कामाचा दर्जा चांगला नाही आहे का? आणि जर तसं असेल तर इथून पुढे सगळी कामं BNCलाच द्या ना, नगरपालिकेच्या माध्यमातून करता कशा करता. तर तो फार मोठा विषय आहे. त्यातून ज्यावेळेस मी पुरावे सगळे माझ्याजवळ घेईल त्यावेळेस त्या विषयावर तुमच्याशी बोला. म्हणजे पुराव्यानिशी आपण सादर केलं त्याच्यामुळेच ही करवाढ रद्द झाली असं वाटतंय तुम्हाला? 100% मी तर सांगतोच आहे, पण तुम्ही गावात कानोसा घ्या. प्रत्येक नागरिकांचे तुम्ही जसे माझी प्रतिक्रिया घेतल्या तशी तुम्ही सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया घ्या. तुम्हाला तो माणूस हेच सांगाल. आणि फेसबुकवरती अक्षरशः ज्यावेळेस आमच्या पोस्ट लाईक झाल्या त्यावेळेस काही लोकांनी आम्ही या मोर्चामध्ये सहभागी होणार म्हणून निक्षून सांगितलेलं होतं. आणि त्याची दखल वाढलेला जनतेचा यांना विरोध, त्याच्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. त्याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, माझे सर्व सहकारी आहेत. आम्ही जी मुद्देसूद मांडणी केली आणि जी ग्राह्य मागणी होती ती लावून धरली, त्याच्यामुळे त्यांना ती करवाढ रद्द करावी. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राजसाहेबांचा जो दरारा आहे तो या ठिकाणी कायम असताना आणि त्याचं अनुकरण या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये होतंय असं वाटतंय. नक्कीच आम्ही सर्व सन्माननीय साहेबांचे कार्यकर्ते आहेत, तर निश्चित साहेबांची ताकद आमच्या पाठीमागे उभी आहे हे लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे तो दरारा आमचा नाही, तो साहेबांचा आहे, हे तेवढंच सत्य आहे. मित्रांनो, असं बोलण्यातून येत आहे की राजसाहेबांनाच हे श्रेय या ठिकाणी जात आहे. त्यांच्या बोलण्यातून असं या ठिकाणी विषय होत आहे, कारण की आपण बघतोय की जेव्हा जेव्हा मराठी माणसावर या ठिकाणी जो अन्याय या ठिकाणी होतोय, सर्वसामान्य जनतेवर अन्याय या ठिकाणी होतोय, तेव्हा या ठिकाणी मनसेची भूमिका निर्णायक या ठिकाणी राहिलेली आहे. आणि आज त्याच पद्धतीनं या ठिकाणी ठामपणे ते सांगतायत की याचं श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच या ठिकाणी जाईल, असं त्यांचं ठाम या ठिकाणी मत व्यक्त होत आहे. भाऊ, या ठिकाणी हा जो या ठिकाणी करवादी संदर्भामध्ये आपण जो निर्णय भूमिका जी मांडलेली आहे त्याबद्दल पुनश्च शुभेच्छा आमच्या परिवाराकडून देतोय. आणि जनतेला अशाच पद्धतीचा न्याय देण्याची भूमिका आपली या ठिकाणी राहावी. आम्ही म्हणजे आम्हाला तर श्रेय आहे त्याच्याबद्दल वाद नाही मी म्हटलं, पण तुमच्यासारखे जे पत्रकार महोदय आहेत, वर्तमानपत्रांनी आमची खूप चांगली दखल घेतली. सगळ्यांनी या गोष्टीला पाहिजे तो प्रतिसाद दिला. त्यामुळे पत्रकार बांधवांचंही मी खूप खूप आभारी आहे. चिखली शहरातले आपले जे सर्व पत्रकार बांधव आहेत त्या सर्वांचा मी आभारी आहे की आपण एक चांगला मुद्दा आपल्या माध्यमातून रेटून धरला.